या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर शैक्षणिक व्हिडिओ नियमितपणे मिळतील। यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे यावरील स्वाध्याय। उदाहरण पहिलं, 0 ते 9 मधील 2, 4, 6 हे अंक वगळून व उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? 0 ते 9 म्हटलेलं आहे। अगोदर आपण ते अंक व्यवस्थित मांडून घेऊया। 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। आता हे अंक आहेत। यामधील 2, 4, 6 हे अंक वगळून म्हणजे यातून कमी करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत। मग त्यावरती आपण काट मारूया, म्हणजे हे 3 अंक वापरायचे नाहीत। आता राहिलेले जे अंक आहेत ते प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? जर आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला मोठा अंक घ्यावा लागेल। मग 9 हा अंक आपण सुरुवातीला घेऊया, त्यानंतर 8, त्यानंतर 7, इथं 5 आहे, 3, 1, 0। अशा प्रकारे ही संख्या तयार झालेली आहे। सूत्रक्रम दिला 98,75,310 ही संख्या आहे। याचं उत्तर आपण पर्याय क्रमांकामध्ये पाहूया। येस, या ठिकाणी पहा पर्याय आहेत 98,75,310, 98,75,310। ओके, या ठिकाणी पहिलाच पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 2, 2, 4, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल? अंक दिलेले आहेत 3, 2, 4 आणि 6। यापासून आपल्याला काय करायचं आहे? तयार होणाऱ्या संख्या किती संख्या तयार होतात पहा। आता आपल्याला या 3 अंकापासून संख्या तयार कराव्या लागतील। 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत। पहिली संख्या 246, त्यानंतर 2 शतक स्थानी कायम ठेवून या 2 अंकांची जर अदलाबदल केली तर 264 ही संख्या तयार होईल। त्यानंतर आता 4 हा अंक जर आपण शतकाच्या घरामध्ये घेतला तर 4, 6, 2 म्हणजे 462, 4 कायम ठेवून 426। आता शतकाच्या घरामध्ये जर आपण 6 हा अंक घेतला तर त्यापासून 2 संख्या तयार होतात, 624 आणि दुसरी यांची अदलाबदल म्हणजे 642। या संख्या आपण तयार केल्या आहेत। आता काय सांगितले प्रश्नात पहा, सर्व संख्यांची बेरीज किती असेल? ज्या या ठिकाणी आपण संख्या तयार केल्या आहेत या सर्व संख्यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे। पहा, 6 4 10, 10 2 12, 12 आणि 6 18, 18 4 22, 23 24, 24 बेरीज आहे। 24 ला 4 हातचले या ठिकाणी 2। आता हे जे अंक आहेत दुसऱ्या नंबरचे, ह्या अंकांची बेरीज सुद्धा 24च येणार आहे, कारण तेच अंक फक्त अदलाबदली करून आपण एकक स्थानी मांडलेले आहेत। मग ती 24 बेरीज आणि हे हातचे 2, 24 आणि 2 26, 26 ला 6 हातच्याले 2। आता परत ह्या ठिकाणी 24 बेरीज येईल, 24 आणि हे 2 26, तर बेरीज आली पहा 2664। पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी, येस, पर्याय क्रमांक 4 यामध्ये याचं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 3 पहा, 0 ते 9 पर्यंतचे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 10 अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती? आता यामध्ये अटी आहेत काय? 0 ते 9 पर्यंतचे सर्व अंक आपल्याला वापरायचे आहेत आणि 10 अंकी सर्वात मोठी असं म्हटलेलं आहे। मग आपण काय करूया, अगोदर 0 ते 9 हे 10 अंक आहेत। 0 ते 9 हे 10 अंक आहेत, म्हणजे आपल्याला हे सर्व अंक वापरायचे आहेत। आणि कशी संख्या तयार करायची आहे? सर्वात मोठी जर संख्या तयार करायची असेल तर आपल्याला हे अंक असे उतरत्या क्रमाने मांडून घ्यावे लागतील। 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0। पहा, हे 10 अंक आहेत का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। ओके, आता परत त्यांनी काय अट घातली पहा, 10 अंकी सर्वात मोठी झालं, विषम संख्या असं म्हटलेलं आहे। आता ही संख्या कसली आहे पहा, ही तर सम संख्या तयार झाली। जर आपल्याला हिला विषम संख्या तयार करायचा असेल तर त्या लगत असणारा विषम अंक कोणता आहे बघून त्यांची आपल्याला अदलाबदल करून घ्यावी लागेल। या ठिकाणी 1 आहे
मग ह्या 2 अंकांची आपल्याला काय करून घ्यावी लागेल, अदलाबदल करून घ्यावी लागेल. मग संख्या पहा काय तयार होते. हे पहिले अंक आपण आहे तशी मांडून घेऊया. आता 0 या ठिकाणी 1 इथं. तर ही झाली 10 अंकी सर्वात मोठी विषम संख्या. आता हे पर्याय पहा. या ठिकाणी 98, 76, 54, 32, 10 नाही 10 नाही, आपल्याला 0 1 पाहिजे शेवटला एका स्थानी. मग ह्या पर्याय कट झाला, हा इथं कट झाला. आता या दोन्हीमध्ये पाहूया आपण कोणतं उत्तर आहे ते. 98, 76, 54, 98, 76, 54, 32, 01. येस, ही का चुकले पहा. 98, 67 आहे या ठिकाणी, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 4. 1, 3, 5 हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती. आता यामध्ये आपल्याला 3 अंक दिलेले आहेत, 1, 3 आणि 5. या 3 अंकापासून आपल्याला काय करायचं आहे पहा. 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. मग 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करण्याअगोदर आपण ह्या 3 अंकापासून मोठी संख्या तयार करू. ती झाली 531. ही संख्या आहे 3 अंकी. आपल्याला पाहिजे 6 अंकी, म्हणून आपल्याला जो मोठा अंक आहे तो वाढवावा लागेल. या ठिकाणी पहा 1, 2, 3, 4, 5 अंकी झाले आणि इथे एक 5 घेतला की ही 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली. आता परत काय करायचं आहे, 6 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. मग लहान संख्या करताना सुद्धा अगोदर ह्या 3 अंकापासून 3 अंकीच लहान संख्या तयार करून घ्या. ही 1, 3, 5 अशा प्रकारे. आणि आता अंक वाढवायचे आहेत, 6 अंकी पाहिजे आपल्याला, म्हणून आता जो सर्वात लहान अंक आहे तो परत वाढवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. तर ही 6 अंकी सर्वात लहान संख्या आहे. यांच्यामधला आपल्याला फरक विचारायला आहे. फरक काढायचा म्हणजेच वजाबाकी करावी लागते. आता हे आपण बाजूला मांडून घेऊ म्हणजे व्यवस्थित आपल्याला. येस, वजा 11 आणि या ठिकाणी 35. ओके. 5 अंकी ते 11, 5 आणि 6 11. हातचा परत 3 1 4, 4 अंकी ती 13, 4 9 13. हातचा परत 2 आणि 3 5, 1 आणि 4 5, 1 आणि 4 5 आणि 1 आणि 4 5. 4,44,396 हे उत्तर आलेलं आहे. त्यांच्यातला फरक आहे 4,44,396 या ठिकाणी आहे पहा. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 5 पहा. 2, 8, 5, 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल. अंक दिलेले आहेत 2, 8, 5 आणि 4. हे 4 अंक आहेत. काय सांगितले पहा, सर्वात मोठी 6 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. सर्वात मोठी अगोदर आपण संख्या तयार करू. सर्वात मोठी तर ह्या 4 अंकापासून पहा. सुरुवातीला 8, त्यानंतर 5, 4 आणि 2. ही सर्वात मोठी संख्या तयार झाली. 6 अंकी आपल्याला पाहिजे. मग आपल्याला सर्वात मोठा अंक काय करावा लागेल, आणखीन 2 वेळेस घ्यावा लागेल म्हणजे 6 अंकी संख्या तयार होईल. येस, आता ही संख्या तयार झाली. परत काय विचारले पहा, संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल. एकक, दशक, शतक आणि हजार. पहा, हजार स्थानी 8 हा अंक आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 6 पहा. या ठिकाणी अंक दिलेले आहेत. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या ही संख्या आपल्याला तयार करायची आहे व 6 अंकी सर्वात लहान संख्येमधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. आता आपल्याला 3 उदाहरणे या ठिकाणी तयार करायला सोडवायची आहेत. एक पहिलं संख्या तयार करायची आहे, इथं दुसरी आहे आणि नंतर यातला फरक काढायचा आहे. ओके. हे जे अंक दिले आहेत ते अंक आपण व्यवस्थित मांडून घेऊया. 1, 0, 7 आणि 9. किती अंक आहेत पहा, 3 आणि 3 6 आहेत आणि 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. मग या ठिकाणी आपण 6 अंकापासून 6 अंकी मोठी संख्या. सोपा भाग आहे. सुरुवातीला सर्वात मोठा अंक घ्या आणि उतरत्या क्रमांकाने मांडत चला. 9, 7, 5, 3, 1 आणि 0 ही मोठी संख्या तयार झाली. आता आपल्याला परत पहा 6 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. ती या ठिकाणी आपण तयार करू.
लहान संख्या. आता लहान संख्या तयार करताना काय करायचं आहे, चढत्या क्रमाने अंक मांडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला सर्वात लहान अंक घ्यायचा आहे, परंतु शून्य नसताना. आता जर त्या दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल तर मात्र तुम्हाला शून्य सुरुवातीला लिहून जमणार नाही, कारण जर तुम्ही या ठिकाणी शून्य अगोदर घेतला तर ती संख्या 5 अंकी तयार होईल. मग काय करायचं आहे, तर एक ट्रिक्स आहे ती आपल्या या ठिकाणी वापरायची आहे. शून्य सोडून जो दुसरा लहान अंक आहे तो आपल्याला अगोदर घ्यायचा आहे आणि 2 नंबरला परत शून्य असं लिहायचं आहे आणि त्यानंतर मग बाकीचे जे अंक आहेत ते असे चढत्या क्रमाने आपल्याला मांडायचे आहे. तर ही लहान संख्या तयार झाली. आता परत प्रश्नामध्ये काय विचारलंय पहा, दोन्ही संख्यामधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक. म्हणजे मोठ्या संख्येमध्ये एक 9 आहे त्याची स्थानिक किंमत आणि लहान संख्येमधला 9 याची स्थानिक किंमत यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. मग आता मोठ्या संख्येमध्ये जे 9 आहे त्याची आपण स्थानिक किंमत या ठिकाणी काढून घेऊया. तर तो कोणत्या घरामध्ये आहे ते पहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्षच्या घरामध्ये आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत पहा 9 लक्ष येईल. ओके. आणि लहान संख्येमधला जो 9 आहे त्याची स्थानिक किंमत एककाच्या घरामध्ये असल्यामुळे फक्त 9 येईल. आता यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे. फरक म्हणजेच वजाबाकी करायची त्यांची. या अशा प्रकारे व्यवस्थित मांडून घ्या. आता यांच्यातला फरक आपण वजाबाकी करू. 9 1 10, याचा परत 1 आणि 9 10, परत 1 आणि 9 10, 1 आणि 9 10, 1 आणि 9 10, इथं हातचा माघार दिला आणि 1 आणि 8 9. स्वल्पविराम दिल्याशिवाय कोणतीही संख्या आपण वाचायची नाही. 8,99,991 हे याचं उत्तर आहे. 8,99,000, इथं 9 लाख आहे, इथं पहा 8,99,991 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 7 पहा. 5 आणि 6 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते. आपल्याला फक्त 2 अंक दिलेले आहेत ते म्हणजे 5 आणि 6. आता ह्या 2 अंकाचा वापर करून आपल्याला किती अंकी संख्या बनवायची पहा. 8 अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची आहे. या ठिकाणी मी लिहून घेतो 8 अंकी आणि ती कशी पाहिजे, सर्वात मोठी. काही हरकत नाही. अगोदर आपण या 2 अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करू. ती होते पहा 65. ही झाली 2 अंकी संख्या. आपल्याला पाहिजे 8 अंकी संख्या, म्हणजे आणखीन आपल्याला 6 अंकाची गरज आहे. मग मोठी संख्या तयार करायच्या आणखी 6 अंक पाहिजेत. मग त्यानंतर यातला मोठा जो अंक आहे तो आपण 6 वेळा घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे 8 अंकी तयार करायचे आहे. आता पहा किती अंकी झाली. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ही 8 अंकी संख्या तयार झालेली आहे. आता परत काय विचारलंय, या संख्येचे योग्य वाचन कोणते. वाचन करायचं आहे आपण स्वल्पविराम देऊन घेऊया. या ठिकाणी 1000 10,000, या ठिकाणी लक्ष दशलक्ष, या ठिकाणी आणि कोटी. तर याचं योग्य वाचन पहा 6 कोटी, त्यानंतर 66,66,665. अशा प्रकारचं वाचन आहे. 6 कोटी 66 लाख, या ठिकाणी पहा 6 कोटी चारही पर्यायामध्ये आहे. त्यानंतर आपण 66 लाख आहे का बघूया. इथं 65 लाख आलेला आहे म्हणजे पहिला पर्याय कट झाला. आता 66 लाख तिन्ही पर्यायामध्ये आहे. यानंतर आहे 66,000, ते सुद्धा तिन्ही पर्यायात आहे. 665. आता इथं पहा हे जे आहेत ना याच्यावरून आपलं उत्तर निघणार आहे. 665 आपल्याला हवं आहे आणि ते 4 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य वाचन आहे पर्याय क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 8 पहा. या ठिकाणी अंक आहेत. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा. आणि त्यानंतर काय सांगितलंय, या संख्येतील शतक व दशक स्थानावर असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज करायची. सुरुवातीला आपण 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करू. आता दिलेले अंक किती आहेत पहा. या ठिकाणी मांडून घेऊया. 9 3 5 7 आणि 1 हे 5 अंक आहेत. म्हणजेच 5 अंकापासून आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची आहे. खूप सोपा भाग आहे हा. सर्वात मोठी करायची आहे त्यामुळे मोठा अंक अगोदर येईल. त्यानंतर अंकांचा याप्रमाणे असा उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. 5 नंतर 3 आणि 1.
97,531 ही संख्या तयार झाली आहे। या संख्येतील शतक व दशक स्थानावर असणाऱ्या शतक स्थानावर 5 आहे आणि दशक स्थानावर 3 आहे। स्थानावर असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज म्हणजे मग आपल्याला या 5 ची स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल, त्याचबरोबर 3 ची स्थानिक किंमत आपल्याला काढून घ्यावी लागेल। 5 ची स्थानिक किंमत 5 शतक आहेत म्हणून 500 आली आणि 3 ची स्थानिक किंमत 3 दशक आहेत म्हणून 30 आली। यांची बेरीज करायची आपल्याला, इथं आपण अशा स्वरूपात त्याची मांडणी करून बेरीज करूया। 0 3 थोडंसं वरती घेईन, येस, आणि इथं 5, तर यांची बेरीज इथे पहा 530। पर्याय क्रमांक आपण शोधूया, येस, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे 3 हे याचं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 9 पहा, 0 1 2 8 व 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल। आता अंक कोणते आहेत पहा दिलेले, 0 1 2 8 आणि 6, 3 आणि 2 5 अंक आहेत। काय करायचं आपल्याला, 9 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे। मग अगोदर काय करूया आपण, सर्वात लहान संख्या तयार करू 5 अंकी, कारण 5 अंक दिलेले आहेत। यामध्ये 0 असल्यामुळे आपल्याला 0 सोडून दुसरा जो अंक आहे तो अगोदर घ्यावा लागेल, 1, त्यानंतर 0, नंतर 2 6 8। आता ही 5 अंकी लहान संख्या तयार झाली, इथं मी लिहितो पहा, 5 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या। ओके, आपल्याला कसली किती अंकी काढायची आहे, 9 अंकी तयार करायची आहे। मग आता आपल्याला काय करायला, 0 वाढवावं लागेल। मग हे आहे 5 अंकी, 1 2 3 4 5, 9 अंकी पाहिजे म्हणजे आणखीन आपल्याला 4 अंकांची गरज आहे। म्हणजे हा 0 सोडून आणखीन आपल्याला नवीन 4 शून्य या ठिकाणी घ्यावी लागतील। आता ही पहिले 10ला 10 लिहिले, नंतर पहा 1 2 3 4 शून्य आणि त्यानंतर 2 6 8, हे अशा प्रकारे। आता ही 9 अंकी झाली काय आपण बघायचं आहे, पडताळ करून बघायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 अंकी सर्वात लहान संख्या आपण तयार केली आहे। या संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येईल, म्हणजे आता ही जी संख्या तयार झाली यातला 0 हा अंक विचारलेला आहे। हे पहा, गोल केलेले जे सर्व 0 आहेत हे आपल्याला मोजून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5, 0 हा अंक 5 वेळा येईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहा, पर्याय क्रमांक 1। उदाहरण क्रमांक 10, या ठिकाणी 6 अंक आहेत। हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील, पहा हे महत्त्वाचा भाग आहे, त्याखाली आपण अंडरलाईन करून घेऊ। दशहजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती। ओके, अगोदर जे आहेत ते अंक आपण या ठिकाणी व्यवस्थित मांडून घेऊया। 8 7 आणि 0 हे 6 अंक आहेत आणि 6 अंकी आपल्या सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे। या ठिकाणी आपण मोठी संख्या तयार करू। मोठी संख्या म्हटली अगोदर सर्वात मोठा अंक घ्यायचा आणि बाकीचे अंक उतरत्या क्रमाने आपल्याला मांडून घ्यायचे आहेत, 4 2 आणि 0। आता ही मोठी संख्या तयार झाली। या संख्येतील दशहजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, दशहजारी कोणता अंक आहे पहा, एकक दशक शतक हजार दशहजार 7 आहे, याची आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे। व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, एकक स्थानी आहे 0, त्याची पण आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे आणि त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। ओके, आता याची पहा, दशहजार स्थानी 7 आहे, याची स्थानिक किंमत आली 7 ला 7 लिहायचं, पुढं उजवीकडं 1 2 3 4 घरं आहेत, स्थान आहेत, ती 4 आपण त्याबदली 0 द्यायचे आहे। 17,000 आलेले आहे आणि या शून्याची स्थानिक किंमत 0च, कारण तो एककाच्या घरामध्ये आहे। आता यांचा आपल्याला गुणाकार विचारलेला आहे, म्हणून हा गुणाकार अतिशय सोपा आहे। गुणाकाराच्या नियमानुसार कोणत्याही संख्येला जर आपण 0 गुणलं तर तो गुणाकार 0 येतो, मग ती संख्या 1 कोटी असो नाहीतर 10 कोटी असो। तर या उदाहरणाचं उत्तर 0 आलेलं आहे। 0 पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर। उदाहरण क्रमांक 11 पहा, या ठिकाणी अंक आहेत, या अंकांचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करायची आहे। पूर्ण हजार संख्या म्हणजे त्याच्या एकक स्थानी जी संख्या तयार होणार आहे त्याच्या एकक स्थानी 3 शून्य यायला हवीत, म्हणजे ते पूर्ण हजार संख्या तयार होते।
या ठिकाणी प्रत्येक पर्यायामध्ये दिलेल्या संख्या आहेत या पूर्ण हजारी आहेत. मग आपण काय करूया, 8 अंकी आहेत का बघू. पहा या ठिकाणी चारही संख्या या 8 हजारी आहेत, 8 अंकी आहेत. फक्त ही जी संख्या आहे पहा 1 2 3 4 5 6 7 अंकी आहे, ही संख्या नको आहे. मग आता 8 अंकी मोठ्यात मोठी म्हटलेलं आहे. आता ही एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी, 2,04,68,000 आहे. इथं 8 कोटी आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे. या दोन्हीमध्ये उत्तर येणार आहे. आता या दोन्हीमध्ये मोठी संख्या म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 8 अंकी मोठ्यात मोठी आणि पूर्ण हजार संख्या. ओके, हे 3 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 12. कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती. प्रत्येक अंक फक्त एकदा वापरायचा आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण पर्यायाकडे बघतो त्यावेळेस प्रत्येक पर्यायामध्ये अंक एक वेळाच घेतलेले आहेत, याची आपण खात्री करून घेऊ. आहेत सर्व एक वेळा घेतलेले. 5 अंकी म्हटलेलं आहे. पर्यायातील चारही संख्या या 5 अंकी आहेत. आता सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. इथं आहे पहा 13,000, इथं 13,000, 13,000 आणि 13,000. 957, 579, 779 आणि 975. साहजिकच ही संख्या पहा 2 नंबर जो पर्याय आहे यातली संख्या ही 5 अंकी सर्वात लहान आहे, 13,579. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उदाहरण शेवटचं पहा, हे 13वे उदाहरण आहे. 3 5 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून, म्हणजे एक अंक तुम्ही 2 वेळेस सुद्धा घेऊ शकता, पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण ते अंक मांडून घेऊ. 3 5 आणि 7. किती अंकी संख्या तयार करायची आहे, 5 अंकी आणि सर्वात मोठी. मग अगोदर ह्या अंकापासून आपण मोठी संख्या तयार करू. ती मोठी संख्या पहा 3 अंकी संख्या तयार होईल मोठी, 7 5 3 म्हणजे 753. आता आपल्याला किती अंकी पाहिजे, 5 अंकी. मग मोठा अंक जो आहे तो आपण 2 वेळा घ्यायचा. 7 हा मोठा अंक आहे, मग तो आणखीन 2 वेळा घेतला तर ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली आहे. आणि हेच आपलं उत्तर आहे 77,753. या ठिकाणी पहा पर्याय आपण शोधूया. 77,753 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.